हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रोशनीज किचन. तर आजची रेसिपी आपली एकदमच तोंडाला चव आणणारी आहे आणि या सीझनमध्ये ही रेसिपी बनलीच पाहिजे. ठीक आहे, तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी दही घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 चम्मच बेसन पीठ मी इथे ॲड करून घेते. हे सगळं ॲड केल्यानंतर हे आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला आहे ना याच्यात एक पण गठोळी राहायला नको किंवा लम्स राहायला नको, एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर ही रेसिपी एक गरमागरम तर इतकी छान लागते ना, तुम्ही नक्की नक्की ट्राय करून बघा. आणि बनवायला तर एकदम सोपी. सगळे इन्ग्रेडियंट्स पण सगळ्यांच्या घरात इझिली अवेलेबल असतात, त्यामुळे लगेच बनवून बघा तुम्ही आज. आणि ही रेसिपी कशी झाली होती ना मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनललाही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. ठीक आहे, व्हिडिओ जर तुम्हाला स्किप केली ना तुम्हाला समजणार नाही मीन्स कुठे काय टाकलं होतं ते. एकदम सोपी रेसिपी आहे, नक्की शेवटपर्यंत बघा. तिथं मी एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. कुठेही मी याच्यात लम्स ठेवलेले नाही आहे. मिक्स करायला काय नाही, एक विस्कनी किंवा तुम्ही चम्मचने पण मिक्स करू शकता, पण एकाच डायरेक्शनने आपल्याला हे फेटत राहायचं आहे. ठीक आहे, त्यावरून लगेच मी 1 चम्मच साखर टाकली आहे. साखरने काय एकदम आंबट गोड टेस्ट येते, एकदम छान लागते. तर तुम्ही साखरेऐवजी इथे गूळ पण वापरू शकता. तर इथे मी 1 ग्लास पाणी टाकलं आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही तेवढं पाणी ॲड करू शकता. इथे ॲड करा, नाही तर मग नंतर कढी जेव्हा आपण बनवू ना तेव्हा जरी ॲड केलं तरीही चालतं. साखर टाकल्यानंतर मी पुन्हा मिक्स केलं आणि पाणी टाकल्यानंतर पुन्हा मिक्स करून बघा तुम्ही. एकदम छान झाले आहे आपलं, किती सॉफ्ट आणि एकदम प्लेन दिसते आपली दही. ठीक आहे, आता आपण लगेच इथे फोडणी तयार करूया. तर इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, त्या मिक्सरमध्ये मी ॲड करून घेते. आणि लगेच 12 ते 15 लसूण पाकळ्या पण मी याच्यात टाकले. लसूण इथे आपल्याला भरपूर वापरायचं आहे. कढी म्हटलं तर लसूण आपल्याला भरपूर हवाच, लसणाची टेस्ट एकदम छान येते कढीला. ठीक आहे, तर इथे झालं आहे आपली पेस्ट तयार करून. तर इथे मी एक पातेलं ठेवलं आहे गॅसवर. त्यामध्ये मी इथे 1.5 ते 2 चम्मच तेल ॲड करून घेणार आहे आणि तेल व्यवस्थित तापल्यावर आपण इथे लगेच जिरे मोहरीची फोडणी देऊयात. तर बघा इथे तेल आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित तापू द्यायचं आहे आणि गॅस आपल्याला इथे मीडियमच ठेवायचा आहे. इथे अर्धा चम्मच मी मोहरी टाकली आणि मोहरी एकदम छान तडतडू द्यायची आपल्याला. मग त्यानंतर लगेच आपण इथे अर्धा चम्मच जिरे टाकले. जिरं पण आपल्याला एकदम छान फ्राय होऊ द्यायचं आहे. मग इथे लगेच मी हिंग टाकला आहे. मी हिंगच्या डबीला आहे ना वरतून होल पाडून घेतले, त्यामुळे मी डायरेक्ट डबीनेच हिंग टाकते. आणि इथे आपल्याला कढीपत्ता पण ॲड करायचे, 5 ते 6 पाकळ्या कढीपत्त्याच्या ॲड करायच्या आहे. हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या. सर्वात पहिली टीप तर हीच आहे की जिरे मोहरी आपल्याला एकदम व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचे, छान तडतडू द्यायचे. आणि सेकंड टीप ही की लसूण भरपूर ॲड करा, लसूणने एकदम छान टेस्ट येते कढीला. आता जी आपण हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट केली होती ती तेलात टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्या. तेलात टाकल्यानंतर ती पण व्यवस्थित मिक्स करा आणि फ्राय होऊ द्या. आणि गॅस मी इथे पूर्ण लो केला आहे आता. ठीक आहे, आणि ही व्यवस्थित एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा तुम्ही एकदा बघू शकता आपल्याला हे कसं भाजायचं आहे. थोडासा अगदी नॉर्मल ब्राउनिश कलर येऊ द्यायचा आहे, जाळायचं नाही आहे. ठीक आहे, इथे गॅस पूर्ण कमी ठेवलेला आहे. आता इथली पुढची सगळी प्रोसेस कमी गॅसवरच करायची. अर्धा चम्मच मी इथे हळद ॲड केली आहे. हळद ॲड केल्यानंतर लगेच हे जे आपण दहीचं मिक्सचर रेडी केलं होतं, दही आणि बेसिनचं, त्याच्यात टाकून घ्या पूर्णपणे. आणि इथं वरतून आता तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी ॲड करा. तर एक गोष्ट लक्षात राहू द्या की कढी भेळ म्हटली ना तर आपल्याला इथं जास्तही पातळ कढी नाही चालणार, कढी थोडीशी घट्टच असली पाहिजे. तर इथे मी ज्या भांड्यात आपण दही आणि बेसन मिक्स केलं होतं त्याच भांड्यात मी पाणी टाकून आपल्या पातेल्यामध्ये पाणी मी ॲड करून घेणार आहे. तर बघा तुम्हाला मला अजून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, कारण ना थोडीशी उकळ आल्यानंतर आपण बेसन टाकले म्हणून हे कढी आपली घट्ट होऊन जाईल. तर मी इथे वरतून अजून पाणी ॲड केलं आहे. बघा तुम्ही एकदमच छान आपली इथे कढी रेडी होणार आहे. तर इथं आहे ना एकदम फ्रेश कट केलेली कोथिंबीर ॲड करा, कोथिंबीर पण भरपूर टाका. कोथिंबीर पण ॲड केल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करा आणि आता हे जस्ट 5 मिनटं राहू द्या. तर 5 मिनटानंतर तुम्ही बघा आपल्या कढीला किती छान कलर आला आहे. आणि इथे मी आमसूल टाकलं आहे. आमसूल तुमच्याकडे नसेल तर आमसूलच्या ऐवजी तुम्ही चिंच देखील इथे वापरू शकता, त्याने आंबट गोड टेस्ट येते. आणि जेव्हा कढीला उकळ येईल तेव्हाच आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. ठीक आहे, सुरुवातीला मीठ ॲड करायचं नाही. एक जस्ट 5 मिनटातच आपल्या कढीला एकदम छान कलर आला आहे आणि उकळ पण आली आहे. उकळ आल्यानंतर इथे मी मीठ ॲड केलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि फक्त 2 मिनटं असं राहू द्यायचं, लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे.
जास्त पण याला जर आपण उकळ दिली किंवा काय दिलं ना तर हे लगेच फाटून जातं. दही लगेच आपली फाटून जाते. त्यामुळे बघा इथे 2 मिनिटानंतर आपली कढी किती छान दिसते. तिची कन्सिस्टन्सी पण एकदम बरोबर आली आहे आणि छान उकळपणा आला आणि इथे लगेच मी गॅस बंद केला. तर आपण हे लगेच गरमागरमच आपल्याला हे सर्व करायचं आहे. गरमागरमच याची टेस्ट एकदम छान लागते. तर इथे मी एका वाटीमध्ये लगेच आता भेळ घेणार आहे. भेळ म्हणजे इथे मी खट्टा मीठा फरसाण आणि कुरमुरे जे आहे ते दोन्ही मी मिक्स करून घेतले आणि ते इथं मी वाटीमध्ये 2 ते 3 चम्मच ॲड करून घेतले आणि इथे वरतून लगेचच आपल्याला गरमच कढी ॲड करायची आहे आणि लगेचच आपल्याला हे खायचं आहे. तर इथे कॅमेऱ्यामध्ये ते पातेलं येऊ नये म्हणून मी थोडंसं लांबून टाकत होती कढी. तर मग इथं चुकून सांडली गेली ती. तर मी आता इथे पातेलं जवळ घेऊनच टाकते म्हणजे सांडणार नाही. ठीक आहे. तर तुम्ही बघा इथे मी 3-4 चम्मच कढी ॲड करून घेतली. तुम्हाला जेवढी आवडेल तेवढी इथे ॲड करून घ्या आणि लगेच खा. तुम्ही बघू शकता का काहीच जास्त इन्ग्रेडियंट्सची गरज पडलेली नाही आहे आणि एकदमच लगेच रेडी झालेली आहे आपली रेसिपी. चम्मच घ्या आणि लगेच खा. बघू शकता तुम्ही एकदम छान झाली आहे. तर व्हिडिओला नक्की लाईक करा अँड थँक्स फॉर वॉचिंग.